नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. आजचा व्लॉग सुरू करूया. आणि बनवलेले आहेत डोसा चटणी. आणि आज मला खूप 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 बोलावंसं वाटत होतं, त्यामुळे मी बिनधास्त कॅमेरा उचलून आज भरपूर साऱ्या गप्पा मारल्यात कॅमेरासोबत. मी ना ऋत्वीला शाळेत सोडायला गेली होती आणि जसं तिला सोडून मी बाहेर आली, गाडी काढताना बघते तर असं पूर्ण आभाळ भरलं आहे. त्याच्यामुळे अशी सुसाट गाडी पळवली आणि मी पटापटा घरी आले. घरी येऊन बघते तर मी भातच नाही लावला आणि मला अशी कसून भूक लागली. तर आता मी पहिले भात लावला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते. असं मस्त भरलं आहे ना आभाळ, असं जोरात पाऊस येणार आहे. बरं झालं मी पटापटा आलं ना. बघा कसले काळे काळे ढग आले, तसे मस्त वातावरण खरंच छान होतं आहे. पण ना मी रेनकोट कॅरी नव्हती करत, मग मी भिजले असते ना चिंब. आत्ताच मी डोक्यावर आंघोळ केली आणि परत भिजली असती, मग सर्दी. आधीच एकटा आजारात उठली आहे, औषध गोळ्या खाते. कधी हा कुकर होईल, मला भूक लागली. नुसतं डाळ भात असेल तर म्हणजे माझ्या घशाखाली उतरत नाही. नुसतं डाळ भात असेल तर मग मी काय करते, मला तोंडी लावायला काहीतरी हवं असतं. तर मग हे बटाटा वेफर्स, माझी मस्त डाळ भात रेडी आहे. पण आज भाजी नव्हती कारण सकाळी डोसे बनवले होते, म्हणून मग मी हे बटाटा वेफर्स घेतले. आणि भाजी असेल ना तरी पण मी बटाटा वेफर्स तोंडी लावायला घेते. किंवा मग मला पापड पाहिजे असतो, किंवा फेण्या हव्या असतात, नाहीतर लोणचं हवं असतं. असं जेवण जात नाही माझ्या घशात. खूप उशिरा जेवण झालं आहे, पण गोळ्या विसरायच्या नाही आहेत. फायनली त्या 2च राहिल्या आहेत, म्हणजे 2 दिवस. पण हे अजून 3-4 दिवस चालणार आहे. खाऊन घेऊया, गोळ्या खाऊन घेऊया, औषध पिऊन घेऊया, कारण पटापट बरं व्हायचं. कारण दिवसभराची कामं करायला एनर्जी लागते ना. दोन चमचे सकाळ संध्याकाळ, पण मी फक्त दुपारी देते. असं दिसतं खूप घाणेरडं, पण खूप गोड आहे औषध, छान. सर्वांनी आपल्या हेल्थची काळजी घ्यायला पाहिजे. कारण पहिलेची लोक 60 वर्षाची व्हायचे तरी पण दमायचे नाहीत, कामं करत राहायचे. आताचे सगळेजण 30व्या वर्षीच म्हाताऱ्यांसारखे वागतात. इनफॅक्ट असं म्हणायला हरकत नाही की आपण जे खातोय ते सगळं अडल्ट्रेटेड फूड आहे, म्हणून कदाचित आपल्या जेवणातून तेवढे विटॅमिन्स जात नाहीत, म्हणून मल्टीविटॅमिन्स घ्यायची गरज पडते. किंवा दुसरं तिसरं कारण असं की भरपूर स्ट्रेस आहे, म्हणून पण बॉडी ते अब्झॉर्ब करत नाही. आणि लाईफस्टाईल, सकाळी पहिल्याची लोक 7-8 पर्यंत त्यांचा नाश्ता किंवा ब्रंच व्हायचा आणि दुपारी 12पर्यंत जेवण. मग पूर्ण वेळ त्यांना मिळायचा 6-7 वाजेपर्यंत तेवढं डायजेस्ट व्हायला, आणि मग परत ते लोक 7च्या आधी जेवायचे, जे आयुर्वेदाच्या हिशोबाने करेक्ट आहे. आपण करतो का तसं? आता मी वाजले किती 3:10, आत्ता माझं जेवण झालं आहे आणि आता मी औषधं घेते. माझं मी 3 वाजता लंच करते, आणि 7 वाजता कसं जेवणार, काय जेवणार. म्हणून पहिले म्हणायचे ना, सुविचार असायचा, लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे. करतोय का आपण? म्हणून ज्ञान होतं, हे पण गेलं, आरोग्य हे पण गेलं, संपत्ती तर तुम्हाला माहितीच आहे. हे माझे केस, हे जेव्हा मी नाही विंचरत ना, असंच ठेवते, तेव्हा खूप मस्त दिसतं. सी, न विंचरता ते जास्त छान असतात. है ना, मस्त असे कर्ली कर्ली, असे छान असे कर्ली कर्ली, त्यांचं टेक्स्चर पण छान. आणि विंचरले ना की चप्पू चप्पू होतात. आज मला जरा जास्तच बोला असं वाटतंय. चला डान्सची प्रॅक्टिस करूया. वेळ झाली डिनरची, म्हणून टोमॅटो आणि रेड चिलीज बॉईल करायला ठेवले. तोपर्यंत त्याचा मसाला बनवून घेतला. खोबरं, कांदा, 2 मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या,
हे आधी मी वाटून घेते. उकळत्या पाण्यात चिंच टाकायला विसरलेली, मग हे उकळून झाल्यानंतर आता थोडं 5 मिनटं परत चिंच त्याच्यात टाकून ठेवले मी. उकळलेले टोमॅटोचे साल काढून ते पण वाटलेल्या मिक्सरमध्ये परत टाकायचे. चिंच, मिरच्या सर्व टाकायचं. मग सर्व मसाले टाकायचे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. छान अशी त्याची तिखट आंबट अशी पेस्ट तयार होते. फोडणी करायसाठी ऑइल टाकायचं, जिरे मोहरी टाकायचं, तडतडले की कढीपत्ता टाकायचा आणि मग आपण वाटलेलं मिक्सचर त्याच्यामध्ये टाकायचं. ते चांगलं कड येऊ द्यायचं. तोपर्यंत आपण बनवून घेऊया बटाट्याचे काप. त्यासाठी मी 2 बटाटे चिरलेत, पाण्याने चांगले वॉश केले, त्यात सर्व मसाले आणि मीठ टाकलं, कालवले. तोपर्यंत माझा टोमॅटोचा सार रेडी झाला. कोथिंबीर टाकून गॅस बंद केला आणि त्यानंतर बटाट्याचे जे काप केलेले होते ते तव्यामध्ये ऑइल टाकून शॅलो फ्राय करायला ठेवून दिले. हे पटकन लवकर बनतात आणि मग आम्ही डिनर करायला घेतलं. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खा प्या खुश राहा. बाय.